हेमंत पाटील आणि मी अतिशय चांगले मित्र आहोत. भारतीय जनता पक्ष सत्तेतला मोठा भाऊ आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे महायुतीचे घटक आहेत. महायुतीचा निर्णय घ्यायचे अधिकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय दादा आणि आदरणीय शिंदे साहेबांचे. त्यामुळे वरच्या स्तरावर जो निर्णय होतो तो खालच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याची अंमलबजावणी करायची. मी वारंवार हे सांगितलं की एवढं करून जर कोणाला महायुती नको असेल तर ज्याच्या रस्ता मोकळा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे. आता राहिला हेमंत पाटलाचा माझा एखाद्या मंचावर आम्ही दोघं एकत्र आलो म्हणजे युती झाली असा त्याचा अर्थ होत नाही. आम्ही अंतःकरणातून एक आहोत. एक राहण्याचा आमचा निश्चितपणाने प्रयत्न आहे आणि महायुतीचा घटक म्हणून आम्ही काम करतो. कंधार आणि लोहा शहरामध्ये एक नमो उद्यान होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यासाठी निधी आणि जागा मंजूर आहे. निधी मंजूर झालाय. लोह्याला 1 कोटी रुपये निधी मंजूर झालाय आणि कंधारला 1 कोटी रुपये. आपण वर शांतिदूत उद्यान म्हणून तिथे जवळपास 4 कोटी रुपयाचा निधी पूर्वी टाकलेला आहे. त्या उद्यानाला आणखी आवश्यकता आहे. परंतु कंधार शहरामध्ये किमान 2 ते 3 उद्यान असले पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळे आपण नमो उद्यान हे आता दुसऱ्या बाजूला करायचा प्रयत्न करतोय. त्याची जागा पण पाहणी झालेली आहे. मी नगरपालिकेला प्रशासनाला सूचना पण दिलेल्या आहेत आणि नमो उद्यानसाठी 1 कोटी मंजूर झाली. त्याच्यापेक्षाही अधिकचा निधी लागत असेल तर तो उपलब्ध करून देणार. कंधार शहरामध्ये नेमकं ठिकाण कुठे आहे? नेमकं ठिकाण म्हणजे त्या कॉलनीचं नाव काय? आपल्या अभिनव नगरमध्ये तिथे मारुती मंदिराची तिथे जागा आहे. नगरपालिकेचे अधिकारी तिथे जाऊन आलेले आहेत. थोडीफार प्रक्रिया, ती जागा नगरपालिकेला हँडओव्हर करायची राहिलेली आहे. ती जागा नगरपालिकेला हँडओव्हर होऊन जाईल. थोड्याच दिवसात त्या उद्यानाचं काम सुरू होईल. त्याच्याशिवाय त्यात अभिनव नगरच्या त्या जागेवर मी दुसरे 25 लाख टाकलेले. त्यामुळे हे 1 कोटी आणि हे 25 लाख आणखी कमी पडत असतील तर निधी देऊ. परंतु चांगलं उद्यान एक नामांकित कंधारमध्ये उभा करण्याचा प्रयत्न आहे. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये चर्चा होती की राजकीय पुढाऱ्यांनी आपापले नातेवाईक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. या निवडणुकीमध्ये तो प्रकार होईल का? तेव्हा एक गोष्ट असं आहे, डॉक्टराचा मुलगा डॉक्टर होतो, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो. आता आम्ही जरी पुढारी असेल किंवा अन्य कोणी पुढारी असेल, आम्ही भेटलो नाही तर येणारे लोक आमच्या पोरांना भेटतात. मग त्याला राजकारणात कोण आणतात? त्याला राजकारणाची चव कोण लावते? तेच लावतात. त्याच्यामुळे हा विषय कोणालाही लागू होत नाही. सगळ्यासाठी तो विषय आहे. त्याच्यामुळे त्याची पात्रता असेल तर जिंकेल, त्याची पात्रता नसेल तर जिंकणार नाही. त्यामुळं आमच्या मुलांनी उभा राहू नये किंवा कुणाही पुढाऱ्याच्या मुलांनी उभं राहू नये असं म्हणणाऱ्यापैकी नाही. जागा वाटपामध्ये कुठेतरी आपसामध्ये अशी तडजोड मी माझ्या आयुष्यात केली नाही, मागे नाही आणि पुढे नाही. जर मी अशी तडजोड केली असती तर लोह्याला करीमभाई शेख कधीच निवडून आला नसता. कंधारमध्ये सतीश चव्हाण सारखा कार्यकर्ता कधी निवडून आला नसता, सतीश कांबळे सारखा. त्याच्यामुळे मी कधी माझ्या आयुष्यात मी ज्याला उभा केले, माझी जी काही ताकद असेल ती प्रामाणिकपणानं इमानदारीनं त्याच्या पाठीमागे लावतो. हार जीत होत असते. आता एखादा कार्यकर्ता हरला, स्वाभाविक आहे त्याला वाईट वाटणं किंवा त्याला लोकांनी भरवणं. मी माझ्या याच्यात केलं नाही. बाकीच्याचा विषय मला माहिती नाही. आपण जर बघितलं तर अमित देशमुख यांचे कारखाने आहेत. तुम्ही त्या पद्धतीने एक प्रकारे त्याची बाजू घेत आहात. पाठीमागे एक नांदेडमध्ये कार्यक्रम झाला, त्यावेळेस अमित देशमुख यांनी तुम्हाला काँग्रेसमध्ये आलं तर तुमचं स्वागत करण्याचं वक्तव्य केलं होतं. वेळ भविष्यात जर असा प्रसंग आला तर तुम्ही? मी अमित देशमुखांची बाजू घेत नाही. अमित देशमुख हे काँग्रेसचे नेते. मी देशमुखांनी म्हणजे मांजरा परिवाराने जेवढा भाव दिला तेवढा भाव द्या म्हणजे मी त्यांची बाजू घेतो असं नाही. भाव त्याने काय मला विचारून काढला. आणि एखाद्या मंचावर त्यांनी जर एखादी गोष्ट मांडली तर त्यांचं वैयक्तिक मत आहे. आणि असं काही सगळ्याच मंचावर मी त्या ठिकाणी बोललो की मी वसंतराव चव्हाणांच्या विरोधात हरल्यामुळे
मला राष्ट्रवादीत काम करायला संधी मिळाली. त्या मंचावर बोलताना समोरच्या मागची मानसिकता बघून काही नेते मंडळी बोलत असतात. तुमचं जेवढं विलासराव देशमुख साहेबांच्या घराण्यावर माझं आजही प्रेम आहे. विलासराव देशमुख साहेब असताना ते माझे नेते होते, आजही नेते म्हणून मी त्यांना मान्य करतो. त्याच्यामुळं वैयक्तिक संबंध आणि राजकारण हा भाग दुसरा.